लक्ष्मी वल्लभादिना नाथ पद्मनाभादिना नाथ पद्मनाभादिना नाथ
आणि विशाल महाराज आळंदीकर लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी
लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा सुखवसे तुझे पायी मज ठेवी त्याची ठाई माझी अल्पही वासना तू तो उदारांचा राणा सुखवसे तुझे पायी मज ठेवी त्याची ठाई तुका म्हणे भोगे पिढा गेली धाववेगी सुखवसे तुझे पायी मज ठेवी त्याची ठाई विठ्ठला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दया तुमचा अनुग्रह राधलो पावन झालो चराचरी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मंगल भावना मंगल
मंगलमूर्ती मारुती पवन प्रणय लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा सुख वसे तुझे पायी मज ठेवितेची ठाई. प्रस्तुत भगवान रघुनाथ महाराज अशा या पवित्र स्थानामध्ये, पवित्र दरबारामध्ये उपस्थित भक्तजनांच्या समोर आजची कीर्तन सेवा सादर करण्यासाठी निवड केलेला अभंग संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून महाराज जो अख्ख्या जगाचा चालक मालक प्रतिपालक अशा देवाकडे तुकाराम महाराज प्रार्थना करतात. विठ्ठला तेव्हा या ठिकाणी जो काही सेवेचा योग प्राप्त झाला त्याला कारण आपल्या गावातील सुपुत्र हरिभक्तपरायण आदरणीय पूजनीय स्वामी महाराज तथा या गावातील पवन महाराज, सीताराम महाराज आणि सध्या जोग महाराज संस्थेचा जे कोर्स करत आहेत असे आपले मधुर स्वर ज्यांचा आहे असे ओम महाराज कदम आणि इतरही महाराज आहेत. या सर्वांच्या वतीने तथा गावकरी मंडळ, भजनी मंडळ, नाम सप्ताह मंडळ तथा मंदिर विश्वस्त मंडळी, अध्यक्ष उपाध्यक्ष आदी करून सर्व या सर्वांच्या वतीने तथा एक गोष्ट विसरली गेली, हरिभक्तपरायण आपले भोजने बाबा तात्या महाराज, कारण ते आमच्या पाठाला होते बरं, आमच्यामध्ये जास्त वयस्कर होते पण त्यांनी हे का सोडला नाही, 4 वर्ष काढले. विठ्ठला तेव्हा या सर्वांच्या वतीने आजची सेवा प्राप्त झालेली आहे आणि या परिसरामध्ये थोर संत मंडळी होऊन गेली. त्यामध्ये आमचे गुरुवर्य की ज्यांनी आम्हाला शिकवलं असे रामचंद्र बाबा निकम, या परिसरामध्ये त्यांचं गाव आहे आणि ज्यांचे आम्ही अनेक कीर्तन ऐकले. असे खऱ्या अर्थाने कीर्तन केसरी म्हणून घेतात पण ते खरे नसतात. पण जगन्नाथ महाराज पवार हे खऱ्याच अर्थाने महाराष्ट्रामध्ये कीर्तन केसरी होते.
त्यांचं गाव देखील इथं जवळच आहे. तेव्हा त्यांच्या कीर्तनाचा अनेकदा ऐकण्याचा योग प्राप्त झाला आणि त्यांच्या कीर्तनामध्ये मी बऱ्याच वेळा चाली म्हटले असतील. अशी थोर मंडळी, त्यांचा हा परिसर आणखी असतील, पण हे दोन आमच्या अंतःकरणात बसलेले आहेत. आणि तथा स्वामी महाराज, आम्ही 1980 साली वृंदावनला होतो, एकेच ठिकाणी राहण्यासाठी होतो. 4 महिने सहवास घडला आणि दिव्य अशी मूर्ती आहे. नंतर त्यांनी दीक्षा घेतली. तेव्हा काही महाराज ते महाराज राहतात, पण संत नसतात. काही संन्यासी असतात, पण ते संत नसतात. काही इतरही होतात, महंतही असतात, पण ते संत नसतात. पण बाबाजीच्या जीवनामध्ये या सर्व गोष्टी नैसर्गिक प्राप्त आहेत. तर ते संन्यासी आहेत आणि संतही आहेत. आणि कीर्तनकार महाराजही आहेत, पण संत आहेत. आणि ते महंतही आहेत. एका आश्रमाचे त्या चालक मालक आहेत, अर्थात ते महंतही आहेत आणि संतही आहेत. असा सर्व गोष्टीचा योग या ठिकाणी जमतो. जिथं अहंकार दिसतो तिथं संतपणा नसतो. अहंकाराचं आणि संतपणाचं फार अंतर आहे, पूर्व पश्चिमीचं अंतर आहे. अहंकार गेला की संतपणा मेला. विठ्ठला अहंकार आला की संतपणा मेला. अहंकार आला की संतपणा मेला. तेव्हा अनेक दृष्टीने महाराजांचं जीवन आहे. कसला सेवा देवा नाही, कसलीच इच्छा अपेक्षा नाही, असं साधं जीवन आहे. असं जीवन हे पूजनीय असतं आणि अशा जीवनाचा आशीर्वाद लागतो. विठ्ठला काहीच्या जीवनामध्ये काहीच नसतं, पण मोकार करतो तो आपल्याकडे घेतात. कष्ट संसारिकाचं असतं, पैसा त्यांचाच असतो, राबणं त्यांचं असतं, सर्व काही त्यांचं असतं. पण हे मोकार आपला तो मोठेपणा आपल्याकडे घेतात. पण तसं करणं उचित नाही. विठ्ठला तेव्हा या ठिकाणी आपणा सर्वांची तथा भगवंताची, रेवणनाथ महाराजांची आणि आपणा सर्वांची सेवा करण्यासाठी निवड केलेला अभंग हा सर्वांच्या परिचित आहे. लक्ष्मी वल्लभा. आणि हा अभंग निवड का केला? कारण तसा काही अभंग लक्षात नाही आला. पण यामध्ये नाथ शब्द आहे. रेवणनाथ आणि लक्ष्मीनाथ. नाथ शब्द हा शक्तिवाचक आहे. जे नवनाथ होते हे सर्व शक्तिवान होते. म्हणजे तपाच्या रूपाने, पुण्याच्या रूपाने, तपाच्या रूपाने हे नवनाथ म्हणजे खऱ्याच अर्थाने महान शक्तिवान होते. विठ्ठला नवनाथांचे काय पराक्रम, काय क्रांती ही आपण सर्वांना माहीत असेल.
एक नवनाथ महाराज राहून गेले बरं का. बाबांची सेवा करता हे महत्वाचं आहे. विठ्ठला तेव्हा नाथांचं जेवढं काही वर्णन करावं तेवढं अगदी थोडंच आहे. तर ज्ञानेश्वर माऊली याच परंपरेतील होते, नवनाथ परंपरेतील होते. नाथ महाराज दत्त परंपरेतील होते. आलं का लक्षात? आणि तुकाराम महाराज हे चैतन्य परंपरेतील होते. पण या सर्वांनीच एकत्रित येऊन वारकरी पंथ मोठा केला. विठ्ठला विठ्ठल तेव्हा प्रस्तुत अभंगातून महाराज भगवंताची प्रार्थना करत आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं जीवन सर्व जगाला ज्ञात आहे. तुकाराम महाराजांचं अभंग तुकाराम महाराज यांचा आहे. तुकाराम महाराजांचं पूर्ण जीवन आपल्या महाराष्ट्रालाच काय पण जगाला देखील माहीत आहे. वैराग्याच्या अंगाने तुकाराम महाराज सगळ्या संतांमध्ये श्रेष्ठ ठरले गेले. ज्ञानाच्या अंगाने ज्ञानेश्वर माऊली सर्व संतांमध्ये श्रेष्ठ ठरले गेले. शांतीच्या अंगाने एकनाथ महाराज सकळ संतांमध्ये श्रेष्ठ ठरले गेले. प्रेम भक्तीच्या अंगाने नामदेव महाराज सर्वांमध्ये श्रेष्ठ ठरले गेले. आणि गुरुनिष्ठा या रूपाने निळोबरा हे सर्वांमध्ये श्रेष्ठ ठरले गेले. विठ्ठला तेव्हा हे जे 5 संत आहेत यालाच वारकरी पंथामध्ये संत पंचेतन असं म्हणतात. तर निळोबारापर्यंत जेवढं काही काव्य झालं, अभंग झाले तिथपर्यंत मान्यता आहे. नंतरच्या अभंगवाणीला एवढी मान्यता नाही. विठ्ठला संत बहिणाबाई ह्या देखील तुकाराम महाराजांच्या शिष्या होत्या. त्यांनी देखील गोड असे अभंग केले. या 2 संतांपर्यंत अभंग मान्य झाले. तर हेच आपल्याला संपन्न पुढचं काय घेतात. यांचेच एवढे रगड अभंग आहेत आणि त्याच्यात फार काही आहे. आपली बुद्धी कमी आहे. विठ्ठला विठ्ठला असं. तेव्हा तुकाराम महाराजांचं जीवन काही आगळं आणि वेगळं जीवन. महाराजांनी जीवनामध्ये विठ्ठलाची भक्ती केली आणि केलेली भक्ती त्यांना ती फलद्रूप झाली. तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळाशी. भक्तीच्या बाबतीत त्यांनी जे कष्ट घेतले, जी काही साधना केली
कारण 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार, संसाराचा वीट आला आणि सगळा संसार मनापासून सोडून दिला, तनापासून नाही. घरी जात होते, येत होते, पण मनातून त्याला काढून टाकलं. विठ्ठला जिजाबाईने सगळा संसार साजरा करून दिला. सगळा सांभाळ संसाराचा, मुलं बाळ अमुक तमुक हे सगळं नंतर जिजाबाईने केलं. आणि म्हणूनच तुकाराम महाराजांचा परमार्थ चांगला झाला. विठ्ठला महाराजांनी जीवनामध्ये वारकरी पंथाचं जे काही आराध्य दैवत आहे त्याच्यावर निष्ठा ठेवली आणि त्याच विठ्ठलाची भक्ती केली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय जय हरी विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय जय हरी विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय जय हरी विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला जय जय हरी विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय जय हरी विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय जय हरी विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय जय हरी विठ्ठला, विठ्ठला जय जय हरी या नामावर निष्ठा ठेवली आणि अखंड असं भगवंताचं नामचिंतन केलं. तुकाराम महाराजच्या पूर्ण जीवनामध्ये एक विठ्ठलच आहे. महाराज सर्वांशी बोलताना विठ्ठलाचंच बोललेले आहे. मनाशी बोलताना, जनाशी बोलताना, सर्वांशी बोलताना मना एक करी मन मी जाईन पंढरी, उभा विटेवरी तो पाहिन सावरा, उभा विटेवरी तो पाहिन सावरा. मनाशी बोलताना देवाचं चिंतन आहे. बरं, जनाशी बोलताना काय म्हणतात? ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राम नाम माझे स्मरावा, पंढरीचा राम नाम माझे स्मरावा. सर्वांशी बोलताना तुकाराम महाराज देवाचंच बोललेले आहेत. एका माणसाने विचारलं, महाराज आपला प्रपंच कसा काय चाललाय, आपला संसार, आपले मुलंबाळ, आपला परिवार कसा काय चाललेला आहे? महाराज बोलतात, माझ्याकडे असं बोलूच नका. नका माझा पाशी बनो प्रपंचाचे विधी, बनो प्रपंचाचे विधी, बनो प्रपंचाचे विधी. नका माझा पाशी बनो प्रपंचाचे विधी, बनो प्रपंचाचे विधी, बनो प्रपंचाचे विधी. नका माझा पाशी बनो प्रपंचाचे विधी, प्रपंचाचे विधी.
वाणी बोलण्याची नाही आता दैवा बिन काही. आमच्या जीवनामध्ये देवाशिवाय आता दुसरं बोलणंच नाही असं तुकाराम महाराज सांगतात. काही लोकांना नाही कळत कोणत्या व्यक्तीकडे कोणत्या शब्दाने बोलावं ते. आमच्या जीवनामध्ये देखील असे काही प्रसंग प्राप्त होतात. कीर्तनाला जाताना प्रवास करताना बरेच माणसं भेटतात आणि काहीतरी विचारत राहतात. एका माणसाने विचारलं, महाराज विचारू का तुम्हाला? म्हटलं विचारा. तर म्हणे फार सोपं, बोला म्हटलं. तर म्हणे आडगुडम तिळगुडम एक पाय मोडगुडम तर धापकून पडगुडम, याचं उत्तर काय? म्हटलं हा विचार कुठंच कानी पडला नाही आणि कोणत्याच ग्रंथातून वाचनात गेला नाही. म्हटलं आमची पूर्णत्वाने माघार, आपणच उत्तर द्या. तेव्हा तो मनुष्य म्हटला, महाराजाचं उत्तर आहे वावडी. वावडी, वावडीला आडवी फळी असते. तुमच्याकडे चाहूर म्हणत असतील किंवा तिवा म्हणत असतील, धान्य म्हणतो आपण, पूर्वीच्या काळी होतं हे, आता संपलं. काय म्हणतात? हा तिवा. हा, तर त्याला काय आडवी फळी असते म्हणून आडगुडम. आडवी फळी म्हणून आडगुडम, 3 पाय म्हणून तिळगुडम, त्यापैकी 1 पाय मोडगुडम तर धापकून पडगुडम. नारायण महाराज हे काव्य म्हणजे कसं आहे, अनुस्वारामध्ये येतं, संस्कृतम होतं. एका माणसाने विचारलं, महाराज आपण आळंदीत राहता? म्हटलं हो. तर म्हणे एक करा, भिंत चालवा. म्हटलं का? तर म्हणे ज्ञानेश्वर माऊलींनी चालवली म्हणून चालवा. त्यांना मी असं म्हटलं की ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली, पण कधी चालवली? तर ज्या वेळेला चांगदेव महाराज माऊलीकडे आळंदीला येताना ते वाघावर बसून आले. वाघाचं वाहन केलं, सर्पाचा चाबूक केला आणि अनेक शिष्यासह अगदी थाटामाटामध्ये ते आळंदीत आले. येऊ लागले, जवळ आले होते, पुढे निरोप केला की आपल्या भेटीसाठी चांगदेव महाराज वाघावर बसून येत आहेत. मग माऊलींनी असा विचार केला, ते जर वाघावर बसून येतात मग त्यांचं स्वागत करण्यासाठी आपण देखील कशावर तरी बसून गेलं पाहिजे. आणि म्हणून त्या प्रसंगी माऊलींनी भिंत चालवली. तेव्हा त्यांना मी असं म्हटलं, तुम्ही एक करा, तुम्ही चांगदेव व्हा, मी भिंत चालवतो. एकंदर त्याला चांगदेव होता येत नाही, मला भिंत चालवता येत नाही. विठ्ठल काहीतरी विचारण्यापेक्षा चांगलं विचारा, ज्यामध्ये काही भक्तीचा स्पर्श असेल, काही सद्विचार असतील, काही हिताचा असेल, असे विचार अवश्य विचार. पण काही माणसं भलतं सलतं काहीतरी विचारात राहतात की त्यामध्ये काही तथ्य नसतं. असं तुकाराम महाराजांची वाणी गोड. तर त्यांना भगवंताकडून आपल्या जीवनाचं सार प्राप्त करायचं आहे. आपणा सर्वांच्या जीवनाचं सार जगामध्ये एक भगवंताकडे आहे. आणि म्हणून ती सार मिळावं याकरता तुकाराम महाराजांची वाणी फार गोड. आणि आपलं काम होण्यासाठी नारायण महाराज आपली वाणी गोड असावी, कडू नसावी. अगदी गोड मधुर शब्द. काय पैसा लागतो? माणसाने असं तसं बोलू नये, गोड बोला. बोल असं बोला की जेणेकरून पुढच्या माणसाला चांगलंच वाटलं पाहिजे. विठ्ठला विचित्ते वचन जन राहे समाधान
जैने राहे समाधान, जैने राहे समाधान. पुढच्या माणसाला समाधान वाटलं पाहिजे, नाहीतर काहीच बोलणं म्हणजे छेत्रीचा दांडाच, काहीच बोलणं म्हणजे विस्तवच. जसं का अंगावर विस्तव पडत आहे, बोलणे ते वृष्टी इंगळाची जशी. वाणी गोड असावी, ज्याची वाणी गोड त्याचं काम गोड. विठ्ठला चांगली वाणी असेल, गोड शब्द असतील तर शक्यतो काम होतं. एक असा गरीब मनुष्य, त्याला काही आर्थिक अडचण पडली तर त्याला होते 3 मुलं, आणि म्हणून एका मुलाला आज्ञा केली की जा सावकाराकडे. त्या गावामध्ये एक सावकार होता आणि दोघांचा काही प्रेमाचा संबंध होता. तर जा म्हणे सावकाराकडे, माझं नाव सांग आणि 500 रुपये घेऊन ये. तो मुलगा गेला. सकाळचा प्रहर होता तर ते सावकार उठून बसले होते खोलीमध्ये. तक्क्याला पाठ लावली होती. तर हा मुलगा गेला आणि त्यांना हसू लागला. सावकार म्हटले, अरे बाबा हसतो कोणाला? तर म्हणे तुम्हालाच हसतो. तुम्हाला का? तर म्हणे तुम्ही फारच जाडजूड. जर तुम्ही इथं मेले तर तुम्हाला बाहेर कसं काढायचं म्हणून मला हसवलं. अरे म्हटले, माझ्या मरणापर्यंत चाललास? उठले, ताडकन 2-4 ठोके लावले, सेवकाला हाक मारली, याला कोंडून टाक. लगेच त्याला कोंडलं. वेळ बराच झाला, गेलेला मुलगा येत नाही, याकरता त्या बापाने दुसरा मुलगा पाठवला. जा सावकाराकडे 500 रुपये घेऊन. आला तो मुलगा. तर म्हणे माझा भाऊ तुमच्याकडे आला. सावकार म्हटले त्याने फार मोठा मूर्खपणा केला. कोणता मूर्खपणा केला हे सगळं सांगण्यात आलं. तेव्हा हा दुसरा मुलगा म्हटला, अहो त्याला काय पंचायत पडली? अहो तुम्ही इथं जरी मेले तर तुमचे तुकडे करण्याची गरज नाही. बरोबर आहे ना? तर तुमच्या घराला आग लावून दिली असती, मग मिळतील पैसे. हो, त्याला देखील कोंडून टाकलं. 2-4 तडके लावले. बराच वेळ झाला तरी मुलगा येत नाही. तिसरा मुलगा आला. तो म्हटला, माझा भाऊ तुमच्याकडे आला. सावकार म्हटले त्याने फारच मोठा मूर्खपणा केला. कोणता मूर्खपणा केला हे सगळं निवेदन केलं. तर म्हणे त्यांना काय करायचे? त्या दोघांना काय पंचायत पडली? तुम्हाला तोडण्याची गरज नाही, तुम्हाला बाहेर काढण्याची गरज नाही. तर म्हणे या घरालाच आग लावून दिली असती, मग मिळतील पैसे. पुन्हा त्याला 2-4 ठोके लावले. दृष्टांत माझा झाला. ज्याची वाणी गोड त्याचं काम देखील गोड असतं. प्रत्येकाची वाणी चांगली असावी तर त्याचं काम फत्ते. विठ्ठला तेव्हा महाराजांनी विचार केला, हा जगाचा चालक मालक प्रतिपालक आहे. हा भगवान तसं देणार नाही. कधी देणार? जर याचं गुणगान केलं तरच, याचं स्तवन केलं तरच आपलं काम होईल. आणि म्हणून या भगवंताने आपलं काम करावं, अर्थात खरं सुख द्यावं. याकरता महाराज म्हणतात, त्या देवाला 1 नव्हे 2 नव्हे तर 3 अशा प्रकारचे विशेषणे महाराज अभंगाच्या पहिल्या लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा
वल्लभा दीनानाथ पद्मनाभा. तर हे देवा आपण कोण आहात? आपण लक्ष्मी वल्लभ आहात. लक्ष्मी वल्लभा. वल्लभ नाम पती, आणि पती हा शब्द अनेक ठिकाणी आलेला आहे. राष्ट्रपती, सेनापती, सभापती, छत्रपती, उद्योगपती, महीपती, करोडपती, उचापती, कुरापती, चहापती, भरपूरपती. तर हे दोन शब्द सोडा बरं का, विनंती. कुरापती आणि उचापती कोणाच्या करू नका. विठ्ठला. लक्ष्मी वल्लभा. देवा आपण कोण? जी साऱ्या जगाची मातृस्थान अशी जी लक्ष्मी देवी, अशा लक्ष्मीचे आपण कोण आहात? पती आहात, स्वामी आहात, मालक आहात. आता लक्ष्मी कोण? तर ही समुद्राची मुलगी हो. लक्ष्मी समुद्राची मुलगी, कारण समुद्र मंथनातून तिचा जन्म झाला. पूर्वीच्या काळी एक प्रसंग होऊन गेला की दुर्वास महाराज आणि इंद्राची भेट झाली असं चिंतन आहे. तर त्यांना एक कोणी तपस्विनी तिच्याद्वारा ती माळा प्राप्त झाली होती. तिने संत होऊन त्यांचा सत्कार केला. पुढे चालून इंद्राची भेट झाली. दुर्वास महाराजांनी विचार केला, ही माळा म्हणजे एक प्रकारचा भोग आहे, तो संत जीवनात नको आहे. आपल्या गळ्यात ठेवण्यापेक्षा आपण इंद्राला ही माळा समर्पण करू. आणि मग ती माळा दिव्य फुलाची ती माळा होती, महान किमतीची होती. इंद्राच्या गळ्यामध्ये घातली. इंद्राने देखील त्या माळेचा स्वीकार केला. पण लगेच माळा काढून हत्तीच्या सोंडेत देण्यात आली. शेवटी त्या हत्तीने ती माळा पायाखाली घेतली, तिचा नाश केला. शेवटी दुर्वासोशींना राग आला. रागाच्या भरामध्ये शाप दिला, इंद्रा तू उन्मत्त झालास संपत्तीच्या जोराने, तर जा म्हणे तुला माझा शाप. तुझी सर्व स्वर्गीय संपत्ती समुद्रात बुडून जाणार, नष्ट होणार. शाप प्राप्त झाला आणि तो लगे डायरेक्ट अमरातही आला. स्वर्गीय सर्व संपत्ती लुप्त झाली, गुप्त समुद्रात बुडून गेली. सर्व देव खिन्न झाले, उदास झाले, दुःखी झाले आणि भगवान विष्णूकडे शरण गेले. विनंती केली, भगवंता काही करा पण आमची संपत्ती जेणेकरून मिळेल असं काहीतरी सांगा. तर भगवान सांगू लागले, तुम्हाला एक करावं लागेल, समुद्र मंथन करावं लागेल. समुद्र मंथनासाठी मंदार पर्वताची रवे करा, वासुकी सर्पाचा दोर करा, दैत्य लोकांचं सहकार्य घ्या. जर असं केलं तर तुमचं कार्यसिद्धीला जाणार. आणि म्हणून देव प्रथम दैत्याकडे गेले आणि त्यांना हा सगळा भाव कथन केला की जी काही संपत्ती मंथनातून मिळेल, तुम्ही जर सहकार्य केलं तर तुम्हाला काही, आम्हाला काही, अशी म्हणून देवदैत्यांची युती झाली. युती आणि सर्वजण कामाला लागले. नंतर मंदार पर्वत उचलला. कुठं होता त्याचाच नेमका पत्ता आपल्याला नाही, पण असं चिंता नाही. सर्वांनी एक शक्तीने पर्वत उचलला, समुद्रामध्ये टाकला. जडत्व धर्म असल्यामुळे तो तळाला जाऊ लागला, कारण समुद्राच्या पाण्याचं मोजमाप नाही. किती पाणी, किती खोल, त्याचा अंतच नाही. शेवटी भगवंताने अवतार धारण केला. देवाचं कार्य साध्य करण्यासाठी भगवान कासव झाले. कुर्म झाले म्हणजे कासव झाले. आपल्या पाठीवर तो सगळा पर्वत धारण केला. नंतर वासुकीचा दोर लावला. एका बाजूला देव, दुसऱ्या बाजूला दैत्य झाले.
आणि मंथन करू लागले. मंथोने नवनीता, ज्याप्रमाणे आपण दह्याचं मंथन करतो परिणाम वर लोणी येत असतो, त्याप्रमाणे एक एक रत्न बाहेर येऊ लागलं. असे बरेच रत्न बाहेर पडले. तर एक असा श्लोक आहे, तर तो श्लोक शक्यतो लग्नामध्ये म्हटला जातो, लग्नामध्ये तो ऐकला जातो. चुकला तर सांगा. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा, धनवंतरी चंद्रमा, गावक्का मधुधा सुरेश्वर गजो, रंभादिदेवांगना, अश्वसप्तमुखी विषम हरिधनु, शंखोमृतं चाबुधे, रत्नानि चतुर्दशं प्रतिदिनं, कोर्या सदा मंगल. पुढचं घेऊ नका. तर या श्लोकामध्ये 14 रत्नांचा विचार आला. पैकी लक्ष्मी नावाचं रत्न भगवंताने घेतलं. एकच नाही, भगवंताने 4 का 5 रत्न भगवंताने घेतले. विठ्ठला लक्ष्मी बाहेर आली. दिव्य तिचा प्रकाश पडला. सर्व जगाच्या देवांच्या नजरा तिच्याकडेच लागल्या. अशी कोण देवता असावी? जगात अशी देवता आजपर्यंत आपण डोळ्याने पाहिलीच नाही. सर्वांना तिचं कौतुक वाटलं, आश्चर्य वाटलं. नंतर त्या लक्ष्मीने आपल्या हाती दिव्य फुलाची माळा धारण केली. दिव्य फुलाची माळा धारण केली आणि सर्वांना तिथूनच न्याहाळू लागली. सर्वांनी समंजसपणाने रांग धरली लक्ष्मीला पाहून. हे बरं झालं, बरं झालं. सर्वांनी रांग धरली समंजसपणाने, असं चिंतन आहे. तर त्या रांगेमध्ये मोठमोठे देव देखील आले होते. भगवान शंकरही होते, भगवान विष्णूही होते, ब्रह्मदेव होते का नव्हते मला माहीत नाही. महाराज होते का ब्रह्मदेव? पण वर्णन आहे त्याच रांगेमध्ये. ज्यावेळी लक्ष्मी समोर आली सर्वांच्या आणि माळा घालण्याचा आकार तिचा होता, पण पाहूनच ज्याचं जीवन तिला पटेल त्यालाच मान. तर ती समोर आल्यानंतर प्रत्येक जण आपापली मान पुढे करू लागला. प्रत्येक जण आपापली मान पुढे करू लागला. पण बळेच मान पुढे करून मान मिळत नसतो. हा सगळा दैवाचा खेळ असतो. आला का लक्षात? दैव लागतं, भाग्य लागतं, पुण्यही लागते. लक्ष्मी पुढे चालू लागली. प्रत्येक जण हीच क्रिया करायचा, मान पुढे करायचा, मान पुढे करायचा. पण लक्ष्मी कोणाच्याच गळ्यात माळ टाकीना. त्याच रांगेमध्ये भगवान शंकरही होते. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी एकदम नमामि. भगवान शंकराचं रूप चांगलं, रूप फार चांगलं, पण बाकी वेश नाही. पसंत पडला. गळ्यामध्ये सर्प काय? हो, गळ्यामध्ये मुंडक्याच्या माळा काय? मेलेले माणसं, त्या मेलेल्या माणसाच्या मुंडक्याच्या माळा, मुंडक्याची माळा. असं चित्रविचित्र रूप पाहिलं, नाही पसंत रूप केलं. कारण नवरी मुलगी म्हटली तिला काय वाटतं? ज्याच्याशी लग्न करायचं तो कसा रूपवान सुंदर असावा. मुलीच्या आईला काय वाटतं? आपला जावई श्रीमंत असावा, श्रीमंत असावा. मुलीच्या बापाला काय वाटतं? आपला जावई चतुर, हुशार, 4 चौघामध्ये बसणारा, उठणारा असा असावा. त्याचा लौकिक असावा, नाव असावं. आणि इतर जे भावबंद असतात ते म्हणतात आपलं आणि त्यांचं म्हणजे जमतंय का, जुळतं मिळतं होतंय का, गुणमेलन होतंय का, गुणाला गुण करतात का, हे जवळचे लोक पाहतात, भावकीचे भावबंद. आणि मग इतर जे लग्नाला गेले असतात ते म्हणतात ती नवरी कशी असो आणि तो नवराही कसा असो, पण जेवणाचा भेद काय? लग्नात जेवणाचा भेद काय? इतर लोक पाहतात. कन्या वरेते रूपम माता वित्तम पिताश्रितम बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्नमितरे जना. असा
तेव्हा भगवान शंकराचा देखील त्याग केल्यामुळे पुढे चालू लागले. त्याच रांगेमध्ये बऱ्याच दूरवर भगवान विष्णू होते. एवढ्या दूर का गेले तर भगवान विष्णूला कल्पना होती आपले गिराईक आपल्याकडेच येणार, की कुठं थांबणारच नाही. तर तिथं लक्ष्मी गेली. मला टाकण्याचाही प्रयत्न केला, पण भगवंताने तिचा अभ्यर केला. लक्ष्मी सांगू लागली की देवा, मी सर्वाचा त्याग करून तुमच्यापर्यंत आले आणि स्वतः आपण होऊन मी तुम्हाला बोलत आहे, मला गळ्यामध्ये मला टाकत आहे, तरी पण माझा स्वीकार का करत नाही? काय दोष माझा? तर म्हणे तुझ्या ठिकाणी फार मोठा दोष आहे, तुला फार मोठा गर्व आहे की माझ्यासारखं कोण, माझ्यासारखं रूपवान कोण, माझ्यासारखं वैभव कोणाकडे? तुला फार मोठा गर्विष्ठ आहेस, मला सगळं कळतं, मग तू आली तशी निघून जा. म्हटले मग देवा लक्षात धरा, मी गर्वरहित होते, मग तर झालं सर्व अभिमान टाकते आणि आपले पूर्णपणे मी शरणागती करते, मग तर झालं. तेव्हा भगवान म्हटले ठीक, पण एक लक्षात धरा, जरी मी तुझा स्वीकार केला तर तुला माझ्या पूर्ण अंगाची सेवा प्राप्त होणार नाही, पूर्ण अंगावर तुझा अधिकार चालणार नाही, तुला फक्त माझ्या पायाचीच सेवा मिळेल. तुला म्हणण्याचं ठीक, नाही तर चले जा. म्हणून भगवंताचे जे पाय आहेत ते कोणाच्या हातात? पाय लक्ष्मीच्या हाती म्हणून येतो काकुलती, म्हणून येतो काकुलती, म्हणून येतो काकुलती. पाय लक्ष्मीचे हाती किसी यावे काकुळती, म्हणून येतो काकुळती. वेदिया नावा तो हरी मद दिना ते उद्धरी. लक्ष्मी वल्लभा, तर देवा आपण कोण? लक्ष्मीचे वल्लभ आहात, लक्ष्मीचे पती आहात, लक्ष्मीचे मालक आहात. हे पहिलं विशेषण दिलं भगवंताला. कोणी दिलं? तुकाराम महाराजांनी. पैकी दुसरं विशेषण लवकर सांगा. दिनानाथा, भगवान हा सकळ दिनांचा नाथ आहे आणि या ठिकाणी जो नाथ शब्द ठेवला तो शक्तिवाचक शब्द आहे. कोणता वाचक? शक्तिवाचक. तर ज्याच्याकडे कर्तुम शक्ती, अकर्तुम शक्ती, अन्यथा कर्तुम शक्ती, या सगळ्याच प्रकारच्या शक्ती ज्याच्याकडे नैसर्गिक असतील, प्रयत्न करू नव्हे, नैसर्गिक असतील तोच खरा नाथ. विठ्ठला सगळ्यांचा नाथ आहे. नाथ शब्द काही ठराविक लोकांनाच दिलेला आहे. त्यापैकी 9 नाथ आहेत. हे शक्तिवान होते. नाथ महाराज शक्तिवान होते. सगळे संत शक्तिवान होते. त्यांच्याकडे सगळ्या शक्ती नैसर्गिक, त्यांना वाचा सिद्धी होत्या. ज्याच्याकडे फार मोठं बलवान, त्याला नाथ असं म्हटलेलं आहे. जसं विश्वनाथ म्हणजे विश्वाचा नाथ. हो, म्हणून साधू संतांनी भगवंताला भिन्न भिन्न शब्दाने आळवलेले आहे. कुठं संत देवाला असं म्हणतात, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ
भगवंताला काय म्हटलं? अनाथाचा नाथ. बरोबर आहे ना? अनाथाचा बंधू, अनाथाचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू, अनाथाचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू, थोडी भव बंधू याम पाश, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल गीती गावा. तर कुठं कुठं साधू संतांनी भगवंताला पांडुरंगाला दिनांची माऊली असा शब्द ठेवलेला आहे. नामदेव महाराज आहे का? दिनाची माऊली आज म्या दिनाची माऊली कटे ठेवून कर उभी राहे कशावर, उभी राहे विटेवर. तर माऊली शब्द आहे. आपण कोणालाही माऊली म्हणतो, की जिची नाही कोणाला सावली त्याला आपण म्हणतो माऊली. माऊली भलत्याला म्हणू नये बरं का. माऊली भलत्याला तो शब्द ठराविक लोकांना लागू पडतो. माऊली शब्द खऱ्या अर्थाने माऊलीला तो शब्द लागू पडतो. विठ्ठला आपली आई ही माऊली असते, पण ती घरापुरती, तिची सावली घरापुरतीच. ती माऊली पण ती घरापुरती तिची सावली. पण विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज यांची सावली जगापुरती आहे. पूर्ण जगाचे, पूर्ण विश्वाची ती माऊली आहे. म्हणजे माता आहेत. माता म्हटलं की ती सर्व लेकरांची काळजी करते. तसं सर्व माऊलीचीच लेकरं आहेत. विश्वात जेवढे माणसं असतील ते सर्व माऊलीची लेकरं. विठ्ठला दिनांची माऊली. तेव्हा लक्ष्मी वल्लभा आणि दीनानाथा असे दोन विशेषण ठेवलेत. आणि तिसरं जे विशेषण आहे ते शेवटी दिलं. पद्मनाभा. पद्मनाभा, पद्मनाभ हे नाव फार ठिकाणी नाही, पण काही ठिकाणी निश्चितपणे आलेलं आहेच. आपण नेहमी देवाची प्रार्थना करतो. त्यामध्ये काय म्हटलं? काय म्हटलं? हां, पहिला शब्द आहे विठ्ठला मधुसूदना पद्मनाभा नारायण जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा. या ठिकाणी पद्मनाभा शब्द आला. जलले भाग्याता मुखी चिंतावा संत दर्शन ह्या लाभ पद्मनाभ जोडला. ठराविक ठिकाणी हा शब्द दिसतो. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. असो लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा
तर असं गोड स्तवन करम महाराजांनी देवाचं केलं. गोडाची स्तुती भगवंताला ती म्हणणे झाले. भगवंताला देखील स्तवन स्तुती आवडतेच. माणसं तर सोडा पण देवाला देखील आवडतं. अहो बाकीचं सोडा, याला देखील तेच लागतं. तुम्हाला नाही, पक्वादार याचं काम केलं की तो पक्वाद आपल्याला गोड आवाज येतो. मृदंग मुखालय पेन करोती मधुर ध्वनी. त्याचं खाद्य त्याला दिलं की तो देखील आपल्याला गोड आवाज देतो. तसा कोणताही माणूस असो, त्याचं काम केलं की तो देखील आपलं काम करतो. विठ्ठला महाराजांनी केलेली गौर स्तुती भगवंताला फार आवडली आणि म्हणू लागली की महाराज आपण फार मोठी स्तुती केली, फार मोठं वर्णन केलं. एवढं करण्याचं नेमकं कारण ते सांगा. ते कारण महाराज अभंग देवा, ज्याला खरं आणि बरं सुख म्हणतात हे तुझ्या जवळच आहे, अन्यत्र नाही. तुझे पायी सुख किती आहे? तुझे पायी सुख सर्व आहे. तुका म्हणे काही न मागे अनेक, आणि तुझे पायी सुख सर्व आहे, अन्यत्र नाही. देवाकडेच आहे सर्व सुख आहे. देवाकडे सुख हे जीवनाचं सार आहे. बाकी असेल नसेल चालतं, बाकी असेल नसेल चालतं, पण सुख नसेल तर चालत नसतं. सुख लागतंच, कोणालाही लागतंच. सुख हे कोणाला आवडतं? सर्वांनाच आवडतं. म्हणजे शूद्रापासून ते ब्राह्मणापर्यंत, रंकापासून ते राजापर्यंत, उंदरापासून ते इंद्रापर्यंत, आणि मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत सर्वांना सुख आवडतं. विठ्ठला सुखम सर्वाय रुच्यते. सुख हे सर्वांनाच आवडतं, दुःख हे सर्वांना आवडत नाही. एखाद्याच माणसाला दुःख आवडतं, त्यापैकी कुंतीला दुःख आवडलं. का आवडलं? तर म्हणे देवा, दुःख आलं की आम्हाला तुझं नाम फार आठवतं, तुझी आठवण होते. तुझी आठवण म्हणजे आमच्या जीवनाचं कल्याण. तुझी आठवण केली की तू सगळं आमचे संकट जेवढे असतील तेवढे तूच नष्ट करतोस. दुःखात देव आठवतो, सुखात नाही आठवत. सुखातही आठवला पाहिजे. देवाचं स्मरण नेहमीच केलं पाहिजे. विठ्ठला सुख में सुमिरन सब करे, दुख में करे न कोई. दुःख में सुमिरन करे तो दुःख काय करू. म्हणून माणसाने सुखात देखील स्मरण केलं पाहिजे. माणसं दुःखातच करतात पण सुखात नाही करत. विठ्ठला
सुख ही सर्व काही सार आहे. सुख सर्वांचं सार आहे. बाकी सगळं आहे पण सुखच नाही, त्याला तथ्य नाही, त्याला महत्व नाही. सुख असावं. देवाकडे सुख आहे, जीवाकडे दुःख आहे. जीवाकडे दुःख किती गणित नाही त्याला रे, आणि देवाकडे सुख किती गणित नाही त्याला रे. देवाकडेच खरं सुख म्हणून तुकाराम महाराज आग्रहाने सांगतात. काय म्हणतात नारायण महाराज? आपुला तो एक देव करुणी घ्यावा, 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 आपुला तो एक करुणी घ्यावा, आपुला एक देव करुणी घ्यावा, आपुला एक देव करुणी घ्यावा. रामकृष्ण हरी. सुख देण्यासाठी भगवान समर्थ आहे. अन्य काही चिंतन करण्यापेक्षा देवातच करा. देवाचं केलं तर सुखही मिळेल आणि दुःखही टळेल. रात्रंदिवस माझे करा रे चिंतन, रात्रंदिवस माझे करा रे चिंतन. यमाचं बंधन नाही तुम्हा, यमाचं बंधन नाही तुम्हा. दास हो तुम्ही सकळ सुखीना, दास हो तुम्ही सकळ सुखीना, सकळ तरच सुख आहे. देवात आपलं मन राहिलं तर, देवात मन राहिलं तर, मन देवातच असावं. तर संसारात राहिलं तरी चालेल पण मन देवात असावं. देवाकडे सुख, संसाराकडे नाही का? आहे पण त्याचं प्रमाण फारच कमी. सुख पाता जवा पाडे, दुःख पर्वताय दुःख पर्वताय दुःख पर्वताय सुख पाहता जेव्हा पाडे, दुःख पर्वताय बढे. दुःखाचा विचार केला तर डोंगरा एवढं दुःख संसारामध्ये, आणि सुखाचा विचार केला तर जवा एवढं सुख. दुःखाचा विचार केला तर डोंगरा एवढं दुःख. सुखाचा विचार केला तर जवा एवढं सुख. म्हणजे नसण्यात जमा. हा प्रकार म्हणजे कसा? दमडी दक्षिणा आणि दिगडी प्रदक्षिणा आहे का?
दमडी दक्षिणा दिली प्रदक्षिणा म्हणजे सुख फारच कमी ठराविक. संसारामध्ये सुखाभास आहे. संसारामध्ये वाटतं सुख पण खरं आहे ते दुःख. दिसायला सुख असायला दुःख, दिसायला सुख असायला दुःख. एक गोष्ट सांगतो, जरा भजन करा. विठ्ठला एका माणसाने एका गावाचं नाव ऐकलं. कोणतं? भूतगाव म्हणून, की देशामध्ये एक भूतगाव आहे वा. मग त्याने तर्क केला की नक्कीच त्या गावात सगळे भूतच असावेत. थोडा चक्रम होता, सगळे भूतच असावेत. आणि मग तो कामाला देखील लागला. फिरला 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 फार दमला. पण एका मित्राने सांगितलं, आहे एका बाजूला आमच्या दिशेला एक गावाचं नाव काय पडलंय भूतगाव म्हणून. त्या दिशेने गेलं. उन्हाळ्याचे दिवस, उन्हाळ्याचे दिवस. बरं मनामध्ये प्रवास सुरू केला. आणि त्याच गावातून एक दिसणारं गाव, त्या गावातून एक माणूस बाहेर पडू लागला आणि हा माणूस तिकडं जाऊ लागला गावात. दोघांची भेट झाली. भेट झाल्यानंतर त्या माणसाने विचारलं त्या माणसाला, का हो तुम्ही ज्या गावातून आला हेच भूतगाव का, हेच भूतगाव का, हेच भूतगाव का? तो म्हटला, मला काय तसं सांगता येणार नाही, कारण मी मरून 2 वर्ष झाले. मी मरून 2 वर्ष झाल्यात. मग भूतच काय, यात काही शंका. एकंदर दिसायला माणूस होता पण असायला भूत, दिसायला माणूस पण असायला भूत. तसं संसारामध्ये दिसायला सुख पण असायला दुःख. विठ्ठला तेव्हा तेव्हा जे खरं आणि बरं सुख जे म्हणतात ते तुझ्या जवळच आहे. सुख तुझे पायी सुख सर्व आहे असं चिंतन आहे. तेव्हा लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा सुख बसे तुझे पायी आणि मग ठेवी ते चिठे. अर्थात ते सुख मला द्या. हा देवाचाच अधिकार. ज्याच्याकडे जे असतात त्याच्याकडे ते मिळतं. देवाकडे सुख आणि संसाराकडे दुःख. सुखाच्या बाबतीमध्ये महाराज बघतात, मी जी माझी वासना प्रकट केली देवा ती अगदी अल्पशी आहे. माझी अल्प ही वासना, 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 माझी अल्प ही वासना. सध्या तरी जे काय अनेक आवाज आनंदी क्षेत्रामध्ये त्याच्यापैकी हा एक आवाज. आणि दिगंबर काही कमी नाही बरं, त्याला काही वाटत. तर काय चाललंय आपलं तिसरं चरण. माझी अल्प ही वासना आणि तो उदाहरण. जगामध्ये दाते बरेच आहेत, तसा भगवान दाता पण सगळ्यांचा राजा.
आणि माणसाकडे काहीतरी दातृत्व असावं, दातृत्व काहीतरी असावं, देण्याची भावना काहीतरी असावी. माणसं दातृत्व करतात पण दुःख देण्याचं, दुःख देण्याचं दातृत्व, सुख देण्याचं दातृत्व असावं. दात्याचे प्रकार तीन: उत्तम, मध्यम, कनिष्ठ. उत्तम दाता, मध्यम दाता, कनिष्ठ दाता. मागितले 5,000 पण देतो मात्र 500 रुपये. हा दाताच आहे पण कोणता? कनिष्ठ दाता. मागितले 5,000 आणि देतो देखील 5,000. हा दाताच आहे पण कोणता? मध्यम दाता. मध्यम. मागितले 5 पण देतो मात्र 50,000 रुपये. हा दाताच आहे पण कोणता? उत्तम दाता आहे. आता तुम्हाला कोणता दाता व्हायचे ते व्हा, आकार पाहून काम करा. आता घर विकून बसा. दान करण्याचा आग्रह कोणाला शास्त्राकडून ज्याच्याकडे असेल त्या, ज्याच्याकडे नसेल त्याने अजिबात त्याच्या नादी लागू नये आणि घरचे लोक हाकून देऊ नये. दान आपल्या ऐपतीप्रमाणे करा. दान देऊन बसा तर सगळं घर उघडं होऊन जाणार. स्वामी विवेकानंदाच्या जीवनात असाच प्रसंग. त्यांचे वडील फार मोठे भाविक, श्रद्धावान आणि मोठे वकील. त्यांना दान देण्याचा छंद लागला. आलं की दे, आलं की दे, आलं की दे. आणि अशा प्रसंगी ते अकस्मात वार. सगळे जावेत पण पोशिंदा जाऊ नये. तेच गेले. मुलं लहान होते. सर्वात मोठे विवेकानंद होते. किती त्यांना त्रास झाला, किती त्रास झाला. नोकरी लवकर लागेना, नोकरी लवकर लागेना. रामकृष्णाची भक्ती सुरू केली होती 2-4 वर्षापासून. ते म्हटले बा तुम्हीच काहीतरी करा. त्यांना देवी आवडायची, रामकृष्ण परमहंस, पण यांना देवी आवडत नव्हती. अजिबात दर्शनच करत नव्हते. गुरु आवडायचे पण ते देवी आवडायची नाही. म्हणजे जा तिथं, त्याला माग नाही मिळते, त्याला दादा माग गेले. पण 2-3 वेळेला असं घडलं. भक्ती दे, ज्ञान दे, वैराग्य दे, असंच मनात यायचं. आता मी जाणारच नाही, तुम्हीच काहीतरी मागा. मग देवीला प्रार्थना केली की नाही, फार नाही द्यायचं यांना. जाडं भरलं, साधं कापड, साधं खाणं वगैरे असं दे देवीला. त्यांनी करुणा भाकली. तेव्हापासून मार्गी लागलं. नंतर त्यांना 30 रुपयाची नोकरी लागली. किती? फक्त 30 रुपयाची. पण त्या 1-1 रुपयाला फार मोठी किंमत होती. असे प्रत्यक्ष घडलेले आहे. विठ्ठला श्रीमंताने दान केलंच पाहिजे, गरिबांनी भक्ती केलीच पाहिजे. श्रीमंताने दोन्ही केलं पाहिजे. भक्ती करावी, दानही करा. आणि श्रीमंत असून दान करत नाही, गरीब असून भक्ती करत नाही, मग दोन्ही माणसाच्या गाड्याला दगड बांधा आणि खोल पाण्यात टाका. फक्त आमचं नाव सांगू नका बघा. दरिद्री नकारी भजन कीर्तन, नकारी संताचे नमन. त्याचे गळा बांधून पाशान, समुद्रात जाण बुडवावा. गरीब आपण चुकून देवाची भक्ती करत नाही, चुकून कीर्तनात येत नाही. आला